अत्यंत गरिबीतून आणि गावखेड्यातून आलेला अभिनेता आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्राचा कलाकार होतो, महाराष्ट्राचा फेम होतो, हास्य सम्राट होतो। ते नाव म्हणजे मकरंद अनासपुरे यांचं। मकरंद अनासपुरे हे महाराष्ट्राचे सुपरस्टार सुद्धा झालेले आहेत। अनेकांना त्यांनी खळखळून हसवलेलं आहे, पण मात्र या त्यांच्या खळखळून हसवण्यामागे त्यांची एक संघर्षाची यशोगाथा सुद्धा आहे। आणि अखेर एका गावखेड्यामधून आलेला कलाकार एवढ्या मोठ्या लेवलला कसा काय पोहोचला? पोहोचला तर पोहोचला एका श्रीमंत घरातील तरुणीसोबत त्यांनी लग्न सुद्धा केलं आणि त्या लग्नाला जोरदार विरोध सुद्धा झाला। पण मात्र तरी सुद्धा मकरंद अनासपुरे यांनी त्यांची यशस्वी प्रेम कहाणी कशा पद्धतीनं करून दिली, नेमकी या दोघांची लव्ह स्टोरी काय आहे हेच आपण सविस्तर पाहणार आहोत। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। महाराष्ट्राचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे। मकरंद अनासपुरे हे त्यांच्या चित्रपटांमधून अनेकांना खळखळून हसवत असतात। त्यांच्या विनोदी शैलीमुळे आणि गावरान भाषेमुळे हे महाराष्ट्रामध्ये लवकरच प्रसिद्ध झाले, कारण की एक वेगळा आवाज आणि एक वेगळी भाषा घेऊन मकरंद अनासपुरे हे चित्रपटसृष्टीमध्ये आले आणि त्यांनी या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळाच ठसा मकरंद अनासपुरे यांनी उमटवला। पण मात्र मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का? कारण की मकरंद अनासपुरे हे अगदी एका साधारण गावामधून पुढे आले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या ड्रामाचं शिक्षण घेऊन ते या ठिकाणी महाराष्ट्राचे सुपरस्टार सुद्धा झालेले आहेत। जर आपण मकरंद अनासपुरे यांचा जन्म पाहिला तर मकरंद अनासपुरे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकेनी इथं 22 जून 1973 रोजी मकरंद अनासपुरे यांचा जन्म झाला। गावाकडेच त्यांचं बालपण गेलं। 10वीचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधून पूर्ण केलं। पुढील शिक्षणासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथील ड्रामा कॉलेजमध्ये गेले। तिथं त्यांची पुढील क्षेत्र म्हणून ड्रामाची निवड केली आणि त्या ठिकाणाहूनच त्यांनी अनेक नाटकाचे प्रयोग करायला सुरुवात केली। अशा पद्धतीने एकदम साधारण एका गावखेड्यामध्ये येऊन नाटकाचे प्रयोग ते करत होते आणि त्यांचे नाटकं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत होते। पण मात्र नाटकामध्येच करिअर करावं, नाटकामध्ये करिअर करून पुढं फ्युचर आहे का, चित्रपटामध्ये येण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि तेव्हा एक लोकांचा समज होता की पिक्चरमध्ये चित्रपटामध्ये यायचं तर मग नाव तसं लागतं, गाव तसं लागतं, पैसे लागतात, माणूस दिसायला हँडसम लागतो, भाषा शुद्ध लागते, असे अनेकांचा गैरसमज होता। पण मात्र या सगळ्या गोष्टींवर मात करत मकरंद अनासपुरे यांनी एक वेगळी स्टाईल घेऊन ते चित्रपटसृष्टीमध्ये आले आणि चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर त्यांच्या वेगळ्या अंदाजानं सगळ्यांनाच एक मोठी भुरळ सुद्धा पडली। पण मात्र मकरंद अनासपुरे यांच्या आयुष्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चालू असतानाच 2001 मध्ये त्यांचा एक नाटकाचा प्रयोग चालू होता आणि त्या नाटकाचं नाव होतं जाऊबाई जोरात। जाऊबाई जोरात या नाटकाच्या प्रयोगादरम्यानच त्या सेटवर त्यांची ओळख झाली, ती म्हणजे शिल्पा यांच्यासोबत। आता शिल्पा यांना नाटकामध्ये काम करण्याची फक्त आवड होती म्हणून त्या नाटकात काम करायच्या, पण मात्र मकरंद अनासपुरे यांनी त्यांचं करिअर हे म्हणूनच नाटकाला निवडलं होतं आणि याच नाटकाच्या सेटवर मकरंद अनासपुरे आणि शिल्पा या दोघांची भेट झाली, मैत्री झाली, ओळख झाली आणि अशी ओळख यांची अगदी घट्ट पद्धतीनं झालेली होती। मग याच नाटकाचे प्रयोग चालू असताना या दोघांदरम्यान चांगली घट्ट मैत्री झाल्यामुळे याच नाटकामध्ये मकरंद अनासपुरे यांचे सहकारी आणि मित्र होते ते म्हणजे मंगेश देसाई। आता मंगेश देसाई हे मकरंद अनासपुरे यांना शिल्पाच्या नावानं चिडू लागले होते की शिल्पाचं तुझं काहीतरी आहे, असं आहे तसं आहे। मग याच काळात याच दरम्यान मकरंद अनासपुरे यांना त्यांच्या घरचे लग्न कर असा हट्ट धरू लागले आणि बीडकडची सोयरी काय आहे, मुलगी आहे, असं आहे तसं आहे, लग्न करून टाक, किती दिवस असा राहशील असं म्हणत होते। मग त्याच दरम्यान मंगेश देसाई यांनी मकरंद अनासपुरे यांना सांगितलं की एक काम कर, शिल्पाचंच नाव घरी सांगून टाक आणि तिच्यासोबत लग्न करून टाक। मग हे सगळं जुळलं असताना या दोघांचे प्रेम संबंधसुद्धा जुळलेले होते आणि मग मकरंद अनासपुरे यांनी हा ठराव शिल्पा यांच्या वडिलांना बोलून दाखवायला किंवा सांगण्यास तयार झाले। जेव्हा मकरंद अनासपुरे हे शिल्पा यांच्या वडिलांना
भेटले, सगळं काही समजावून सांगितलं. कारण की या दोघांचा आंतरजातीय विवाह होता, पण मात्र घरच्यांचा विरोध नव्हता, कारण की हे दोघंही कलाकार होते. जेव्हा शिल्पा यांचे वडील मकरंद अनासपुरे यांना भेटले आणि त्यांना ते भेटून एकदम चांगलं वाटलं, पण मात्र भेट झाल्यानंतर जेव्हा शिल्पा यांनी विचारलं की मकरंद कसा वाटला, मुलगा खूप चांगला आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, पण मात्र तो अत्यंत गरीब आहे, तू त्याच्यासोबत कसा निभाव काढशील, तुझा संसार यशस्वी होईल का? कारण की सुरुवातीला प्रेमामध्ये असल्यामुळं सगळ्या काही गोष्टी ठीक वाटू लागतात, सुरळीत वाटू लागतात, पण मात्र तुला इकडं अगदी आनंदी आणि एका चांगल्या घरामध्ये राहण्याची सवय आहे, त्याच्याकडं तुला एक एक गोष्टीचा सामना करावा लागेल आणि मग मात्र तुला त्या गोष्टीचा त्रास होईल, तू हे निघल का, असं तिच्या शिल्पांच्या वडिलांनी शिल्पा यांना सांगितलं. पण मात्र या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करत शिल्पा यांनी मकरंद अनासपुरे यांचीच साथ देण्याचं ठरवलं आणि 2001 मध्ये या दोघांनी लग्न केलं. आता घरच्यांचा लग्नाला विरोध नव्हता, या दोघांनी 2001 मध्ये लग्न केलं. घरच्यांच्या संमतीनं, आजूबाजूच्या मित्राच्या संमतीनं या दोघांचं लग्न पार पडलं. पण मात्र लग्न पार पडल्यानंतर मकरंद अनासपुरे हे त्या शिल्पा यांना त्यांच्या ठाण्यातील वर्तकनगर भागामधल्या एका भाड्याच्या खोलीमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी एक रूम केली होती आणि त्या एका खोलीमध्ये मकरंद अनासपुरे आणि त्यांची बायको शिल्पा अनासपुरे असे दोघंजण राहू लागले. आता शिल्पा यांच्या घरची परिस्थिती चांगली होती, त्या मुंबईमध्ये एका चांगल्या फ्लॅटमध्ये राहायच्या, पण मात्र आता नवऱ्यासोबत त्या एका खोलीमध्ये राहू लागल्या. सुरुवातीला त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी बरीच अडचण निर्माण झाली, पण मात्र या अडचणीवर मात करण्यासाठी मकरंद अनासपुरे यांनी आता मुंबईमध्ये स्वतःचं घर घ्यायचं आणि त्या ठिकाणी राहायला जायचं असं ठरवलं. पण मात्र परिस्थिती बेताची होती. इकडून तिकडून जमा करून मकरंद अनासपुरे यांनी 50,000 रुपयाची रक्कम जमा केली होती, पण मात्र 50,000 रुपयामध्ये मुंबईमध्ये काय होतं, म्हणून त्यांनी अजून एखाद्या बँकेकडून लोन घ्यावं आणि स्वतःचं घर घ्यावं असा विचार केला. पण मात्र कलाकार असल्यामुळं त्यांच्याकडं IT रिटर्न नव्हतं, कोणती बँक त्यांना IT रिटर्न नसल्यामुळं कर्ज देईल असा एक मोठा प्रश्न पडला होता आणि अखेर बँकेनं कर्जसुद्धा नाकारलं. मग ही जी गोष्ट आहे ती शिल्पा यांच्या वडिलांच्या कानावर पडली आणि मग वडिलांनी 2,05,000 रुपयाचा चेक मकरंद अनासपुरे यांना देऊ केला. पण मात्र मकरंद अनासपुरे हे स्वाभिमानी होते, त्यांनी तो चेक नाकारला आणि म्हणले मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही, मी माझ्या स्वतःच्या जीवावर पैसे कमवील आणि स्वतःचं घर घेईल. पण मात्र शिल्पा यांच्या वडिलांनी सांगितलं की हा जो चेक आहे तो माझा नसून बँकेचा असा समज आणि जेवढं जेवढं तुला काही त्याच्यावर देता येईल तेवढं तू मला व्याजासकट परत कर असं सांगितलं. तेव्हा मकरंद अनासपुरे यांनी तो चेक स्वीकारला आणि ते पैसे हे पैसे आणि अजून काही वर्ष चांगले परिश्रम करून मेहनत करून मकरंद अनासपुरे यांनी स्वतःचं घर घेतलं आणि मग ते त्यांच्या बायकोला घेऊन त्या ठिकाणी राहायला गेले. अशा पद्धतीनं मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात केली आणि इकडं मकरंद अनासपुरे यांना आता मराठी चित्रपटसृष्टीबरोबर नाटकाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा काम मिळू लागलं. त्यांनी थेट गोविंदासोबत यांच्यासोबत काम केलं. जिस देश में गंगा रहता है या चित्रपटामध्ये सुद्धा मकरंद अनासपुरे हे आपल्याला दिसून आले होते. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा मकरंद अनासपुरे यांचं नाव समोर येऊ लागलं. वास्तव चित्रपटामध्ये सुद्धा मकरंद अनासपुरे यांनी काम केलं. अशा पद्धतीनं मकरंद अनासपुरे हे त्यांच्या चित्रपटामध्ये यशस्वी ठरू लागले आणि हळूहळू महाराष्ट्राचे सुपरस्टार सुद्धा झाले. आता त्यांची बायकोसुद्धा त्यांच्यासोबत होती. त्यांच्या बायकोनं लग्नानंतर वेगळ्या दुसऱ्याही कुठल्याही चित्रपटामध्ये काम केलं नाही, पण मात्र मकरंद अनासपुरे यांच्यासोबतच अनेक चित्रपटामध्ये काम केलं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे या दोघांनी काम केलं. त्यानंतर सुबरान या चित्रपटामध्ये केलं. तुक्या तुकेविला नाग्या नाचविला या चित्रपटामध्ये सुद्धा दोघांनी काम केलं. तर त्यानंतर गड्या आपलं गाव बरं या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यानंतर कापूस
फोंड्याची गोष्ट या चित्रपटामध्ये सुद्धा या दोघांनी अगदी काम केलं आणि त्यांचा एक वेगळा अभिनय या ठिकाणी आपल्याला त्या दोघांनी दाखवून दिला। आता या दोघांचाही सुखी संसार चालू आहे आणि यांच्या सुखी संसारादरम्यान एक मुलगी सुद्धा त्यांना आहे आणि तिचं नाव उषा अनासपुरे आहे। तर मुलाचं नाव केशव अनासपुरे असं आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे हास्य सम्राट सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांनी अगदी गावखेड्यातून येऊन महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये त्यांचं नाव उज्ज्वल केलं आहे। आज ते प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनसोबत जुडलेले आहेत आणि राज्यासह देशामध्ये मकरंद अनासपुरे यांचं मोठं काम आपलं या ठिकाणी दिसून येतं। एकंदरीत मकरंद अनासपुरे यांच्या लव्ह स्टोरीबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।